ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीताचा जो दुसरा अध्याय आहे सांख्ययोग, त्याचा उत्तरार्ध आज आपण पाहणार आहोत. उत्तरार्धाचा आढावा आज आपण घेणार आहोत. मागच्या वेळेला आपण पूर्वार्धाचा आढावा घेतला होता आणि पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की कशा प्रकारे अर्जुन या युद्धाच्यामुळे कसे गोंधळून गेले होते आणि युद्ध करावं की न करावं असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आणि युद्ध न करण्याची अनेक कारणं त्यांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितली. आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी त्यांना उपदेश केला की का बरं तुझा असा विषाद निर्माण झाला या प्रसंगी. तर हे अशा प्रकारचा क्लिबपणा तुला शोभून दिसत नाही असं अर्जुनाला सांगितल्यानंतर म्हणतात अर्जुन की हा माझा भ्याडपणा नव्हे तर हा माझा विवेक आहे आणि ही माझी दया आहे की मी माझ्या गुरुजनांवर मी अस्त्र चालवू इच्छित नाही आणि जरी त्यांनी माझा वध केला तरी सुद्धा मी त्यामध्ये मी संतुष्ट राहीन त्यांच्यासोबत युद्ध करण्यापेक्षा. त्यानंतर मग भगवंतांना अर्जुन गुरु म्हणून स्वीकारतात आणि म्हणतात की खरोखर मला समजत नाही धर्म संमूढ चेता, मी काय करावं काय न करावं, युद्ध योग्य की नाही योग्य हे मला बिलकुलच समजत नाहीये. त्यामुळे कृपा करून तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि मला योग्य तो उपदेश द्या. आणि उपदेश देताना भगवान श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान देतात. अर्जुनाला सांगतात की कशा प्रकारे हे आपल्या जीवनामध्ये सुख दुःखही येणार आणि त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि मात्रा स्पर्शास्त कोणते शीतोष्ण सुख दुःखदा आणि ही जी येणारी जाणारी दुःख आहेत त्यांना सहन आपण करून आपली नियत कर्तव्य आपण केली पाहिजे. आणि ज्या आत्म्यासाठी तू शोक करतोयस, ज्यांच्यासाठी तू शोक करतोयस ते शोकासाठी पात्रच नाही आहेत, कारण भीष्म आणि द्रोण हे म्हणजे त्यांची शरीर नाही आहेत तर त्यांचा आत्मा जो आहे नेहमी शाश्वत आहे, तो अनादी काळापासून अस्तित्वात आहे आणि पुढे सुद्धा अस्तित्वात राहील. त्यांचं फक्त शरीर बदलेल आणि ते शरीर बदलल्यामुळे समजा तुला दुःख होत असेल तर ते मात्र तू तुझं कर्तव्य करण्यासाठी ते तू सहन केलं पाहिजेस. आणि यानंतर आत्म्याचं ज्ञान सांगून झाल्यानंतर भगवंत सांगतात की क्षत्रिय याच्या दृष्टीने की क्षत्रियाचं कर्तव्य आहे की प्रजाजनांची सेवा करणं, त्या दृष्टीने सुद्धा तुला तुझं कर्तव्य करणं भाग आहे. आणि समजा जिंकलास तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील आणि समजा या युद्धामध्ये मृत्यू पावलास तर स्वर्गात जाशील. दोन्ही तर या भौतिक दृष्टीने सुद्धा तुला तुझं कर्तव्य करणंच योग्य आहे असं सांगतायत. आणि पुढे आपण आता पाहणार आहोत की या उत्तरार्धामध्ये भगवंत सांगतील की कशा प्रकारे तुम्ही भक्तियोग किंवा कर्मयोगाचं पालन केलं पाहिजे. तर इकडे आपण पाहतोय या अध्यायाचं विश्लेषण की पूर्वार्धात आपण पाहिलं कसे अर्जुन शरण जात आहेत. भगवंत सांख्ययोग किंवा आत्मज्ञान अर्जुनाला विश्लेषण करून सांगतायत. त्यानंतर क्षत्रियाचं कर्तव्य सांगतायत आणि आता आपण 39 ते 72 हा जो उत्तरार्ध आहे तो आपण पाहणार आहोत. पूर्वार्धाचा जो मुख्य संदेश आहे तो आहे की भौतिक जग हे नेहमी गोंधळात पदोपदी आपल्याला गोंधळात टाकणारे आहे आणि अशा वेळी आध्यात्मिक गुरुच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. आणि कशा प्रकारे आत्मा हा शाश्वत आहे, अव्यय आहे आणि भौतिक शरीर हे नाशवंत आहे, त्याचा नाश कधी ना कधी होणारच आहे. त्याच्या नाशाने गोंधळून न जाता आपण आपले नियत कर्तव्य करत राहावं जेणेकरून आपलं शुद्धीकरण होईल आणि आपली आध्यात्मिक प्रगती होईल. आणि नियत कर्तव्य आपण केलं तर भौतिक सुख आणि प्रगती देखील आपोआपच प्राप्त होईल, त्यासाठी वेगळे कष्ट करायला लागणार नाहीत. आणि मागच्या सत्रामध्ये आपण शेवटी पाहिलं होतं की भगवंत सांगतात की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो ततो युद्धा युजस्व नैवम पापम वापससी. अर्जुन म्हणत होते की या युद्ध करून मला पाप लागेल आणि म्हणून मी हे युद्ध करणार नाही. तर त्याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की समजा सुख आणि दुःख यांना एकत्र
समान समजून, लाभ आणि अलाभ आणि जय आणि पराजय यांना समान समजून समजा तू नियत कर्तव्य म्हणून तुझं युद्ध केलंस, तर त्याचं जे फळ आहे त्याच्याशी तुझा संग होणार नाही. पाप किंवा पुण्य दोन्ही तुला लागणार नाही. आणि आता आपण उत्तरार्ध पाहणार आहोत. उत्तरार्धाचा मुख्य संदेश अशा प्रकारे आहे की दुसऱ्या अध्यायाचा जो उत्तरार्ध आहे, श्लोक 39 ते 72. भक्ती ही गुणातीत आहे, म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. सत्व, रजत, तम तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. आणि भक्तीत केलेलं कुठलंही कर्तव्य, कुठलीही कृती किंवा प्रगती ही शाश्वत काळ टिकणारी आहे, अविनाशी आहे. कर्मयोग म्हणजे काय हे पुढे सांगितलंय. निरासक्त होऊन म्हणजे फळाची अपेक्षा न करता आत्मज्ञानासह केलं जाणारं नियत कर्तव्य, आपापल्या वर्णाप्रमाणे किंवा आश्रमाप्रमाणे आपल्याला जे कर्तव्य आहे त्याप्रमाणे केलेलं जे कर्तव्य आहे त्याला नियत कर्तव्य म्हणतात. आणि ते निरासक्त होऊन केलं पाहिजे आणि आत्मज्ञानासाठी केलं पाहिजे, त्याला कर्मयोग म्हणतात. आणि पुढे भगवंत सांगतात की स्थितप्रज्ञ या शब्दाची व्याख्या सांगतात. भक्तियोग किंवा कर्मयोगामध्ये स्थित असणाऱ्या व्यक्तीला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि अध्यायाच्या शेवटी भगवंत समजावून सांगतात की स्थितप्रज्ञ हा कोण असतो, जो भौतिक सुख दुःखाने विचलित होत नाही आणि आपली इंद्रिय संयत करून भगवंतांच्या सेवेत लावतो, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आणि याच्या अगदी विरुद्ध जो विषयांच्या आहारी जातो असा व्यक्ती मात्र कधी शांती प्राप्त करू शकत नाही. तर हे या अध्यायाचं तात्पर्य आहे उत्तरार्धाचा. तर आता आपण पाहणार आहोत की पहिल्यांदा 39 ते 46 या श्लोकांमध्ये भक्तियोगाचं वर्णन निरूपण केलेलं आहे. तर 39व्या श्लोकात सांख्ययोग आणि भक्तियोगाचा एकमेकांशी असलेला संबंध सांगितलाय. 40व्या श्लोकात सांगितलंय की भक्तीतील कृती कशा प्रकारे शाश्वत आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. 41व्या श्लोकात सांगितले की शुद्ध भक्ती ही खरी एकच आहे आणि कर्मज्ञान मात्र काय आहे, बहुशाखीय आहे, ते अनेक फाटे फुटलेलं आहे आणि क्लिष्ट आहे. पण भक्ती ही काय आहे, अगदी सरळ सोपी आहे. 42-43 श्लोकामध्ये सांगितलंय की मूर्ख लोक काय करतात, तर स्वर्ग सुखाखेरीज वेदात बाकी काहीच नाहीये असं समजतात. तर त्याचं खंडन भगवंत या श्लोकांमध्ये कसं करतात ते आपण पुढे पाहू. 44व्या श्लोकात सांगितले की अशा प्रकारे भोग आणि ऐश्वर्यांमध्ये ज्याची पूर्ण बुद्धी लागलेली आहे असा व्यक्ती कधीच समाधीत लागू शकत नाही. 45व्या श्लोकात सांगितले की वेद कसे त्रिगुणात्मक आहेत, सत्व रजत तमो गुणांनी त्याच्यामध्ये त्याचा आविर्भाव आहे. पण भक्ती जी आहे ती मात्र 3 गुणांच्या पलीकडे आहे. भक्ती ही सर्वसमावेशक आहे, हे 46व्या श्लोकात सांगितलंय. तर आता आपण पुढे पाहणार आहोत की या 39व्या ते 46 श्लोकामध्ये भक्ती योगाचं कसं भगवंत निरूपण करतात. तर पहिला श्लोक भगवंत म्हणतात, एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. हे अर्जुना, मी आतापर्यंत तुला सांख्य योगाबद्दल सांगितलं, त्याचं ज्ञान सांगितलं. आता बुद्धियोगाबद्दल पुढे माझ्याकडून ऐक. आणि या बुद्धियोगामध्ये तू समजा कार्यरत राहिलास तर सर्व कर्मांची बंधनं त्याच्यापासून तू मुक्त होशील. तरी सांख्य म्हणजे काय नक्की, तर सांख्य हा शब्द संख्या, ज्याला आपण आकडेवारी म्हणतो, त्याच्यापासून आलेला आहे. संख्याशास्त्र म्हणजे कशा प्रकारे हे जे आपल्या समोर सभोवतालचं जे जग आहे त्याला आपण 25 तत्वांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे आणि त्या तत्वांचं विश्लेषण करून ते समजून घेणं याला सांख्ययोग असं म्हणतात. जसं 5 महाभूत आहेत, पंचमहाभूत, पृथ्वी, भूमी, रापो, नलो, वायू, खम, असे जे 5 महाभूत आहेत आणि 5 आपली कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 जे या विषयांचे, या स्पर्शाचे विषय आहेत, आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे 24 प्रकार या भौतिक जगाचे विघटन या 24 घटकांमध्ये केलं जातं. आणि या सर्वांपेक्षाही आपला आत्मा जो आहे हा भिन्न असल्यामुळे हा 25वा घटक त्याला मानलाय. आणि 26वा म्हणजे परमात्मा, जो या भौतिक जग आणि आत्म्यापेक्षाही वरचा आहे, त्याला परमात्मा म्हणतात. तर 26 ही जी संख्या आहे त्याला थोडक्यात सांख्य असं म्हणतात. आणि या सांख्याच्या विश्लेषणानुसार आपण कशा प्रकारे पृथ्वी नाही, आपण आकाश नाही, आपण या सर्वांच्या पलीकडचं तत्व आहोत,
हे समजून घेण्याचं जे ज्ञान आहे त्याला सांख्ययोग असं म्हणतात. आणि बुद्धियोग म्हणजे काय, की हे ज्याला आधीपासूनच समजलंय, मी आत्मा आहे हे समजून परमात्म्याची सेवा करणं किंवा भगवंतांची श्रीकृष्णांची सेवा करणं, याला बुद्धियोग म्हटलंय. तर या दोन्हीमध्ये फरक नाहीये. सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता असं पुढे 5व्या अध्यायात भगवंत सांगतील, की उदाहरणार्थ एखादा झाडाचं मूळ शोधतोय आणि जमीन खणून बघतोय की कुठे मूळ आहे, त्याला सांख्ययोग म्हणतात असं समजू. आणि एखादा त्या मुळाला पाणी घालतोय, त्याला माहितीये मूळ कुठे आणि त्याला ते पाणी घालतोय, तर त्याला भक्तियोग असं म्हणतात, तर किंवा बुद्धियोग म्हणतात. तर सांख्ययोगाचं ध्येय आहे मूळ कुठे तो शोधणं, पण भक्तियोगाचं ध्येय आहे की त्या मुळाला पाणी घालणं. हा अजून एक वरचा स्तर आहे. तर इथे आपण पाहतोय की भगवंत आता बुद्धियोग सांगण्याला प्रारंभ करतील. आणि हा बुद्धियोग समजा आपण पालन केला तर सहज आपण कर्मबंधातून मुक्त होतो. कर्मबंधातून मुक्त होणं हे काय, ते आनुषंगिक फळ आहे. हेलाय मुक्ती पावे पावे प्रेमधन असं चैतन्य चरितामृतात सांगितलंय. म्हणतात ह्या बुद्धियोग किंवा भक्तियोगाचं पालन केल्यामुळे आपल्याला भगवंतांविषयी प्रेम निर्माण होईल आणि मुक्ती तर सहज त्याच्यासाठी उपलब्ध आहे. जसं बिल्वमंगल ठाकूर एका श्लोकामध्ये म्हणतात, भक्तिस्तोई स्थिरतरा भगवन यदि स्यात्. हे भगवंता, तुझ्याप्रती माझी समजा भक्ती स्थिर झाली, दैवेन न फलती दिव्य किशोर मूर्ती. तर तुमची जी किशोर दिव्य मूर्ती आहे ती माझ्या डोळ्यासमोर, माझ्या चक्षु पटलासमोर, मनःपटला समोर त्याचा आविर्भाव होईल. आणि मग मुक्ती स्वयं मुकुलतांजली सेवते अस्मान. मुक्तीदेवी स्वयं हात जोडून माझ्यासमोर उभे राहील आणि धर्मार्थ कामगतया समय प्रतीक्षा, म्हणजे धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ जे आहेत ते त्या मुक्ती नावाच्या स्त्रीच्या मागे, देवीच्या मागे बाकी सर्वजण हात जोडून तिचे अनुयायी किंवा दासी म्हणून मागे उभे राहतील. अशा प्रकारे एखादा जो भक्त आहे त्याच्यासाठी सहज बाकी सर्व जे मुक्ती म्हणा किंवा धर्म अर्थ म्हणा ते उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा त्याला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही, कारण त्याला उच्च रुची प्राप्त झाली आहे. उच्च रुची बद्दल पण भगवंत पुढे सांगतील. आतापर्यंत अर्जुनाचा स्तर होता लढावं की न लढावं, हा शरीराचा स्तर होता. अर्जुन फक्त शरीराच्या स्तरावर विचार करत होते की युद्ध केलं तर काय योग्य होईल किंवा युद्ध नाही केलं तर काय योग्य होईल किंवा काय अयोग्य होईल, हे शरीराच्या स्तरावर सांगत होते. भगवंत त्याच्या चेतनेचं काय करतात, आध्यात्मिकीकरण करतायत आणि सांगतायत की अरे तू लढावं की न लढावं हे शरीराच्या स्तरावर विचार करू नकोस, तर आत्म्याच्या स्तरावर येऊन आता विचार करायला सुरुवात कर. तर आता आपण इकडे पाहतोय पुढचा श्लोक आहे, नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तर एखादा कोणी कर्म करतोय, कर्मकांडामध्ये रत आहे, तर त्याने केलेलं कर्मकांड योग्य प्रकारे केलं, 100% केलं तरच त्याला तसं फळ मिळतं. पण भक्तीचं कसं आहे, तर भक्तीमध्ये थोडी जरी कोणी प्रगती केली असेल तर त्याला त्याची ती जी प्रगती आहे ती खुंटणार नाही. पुढे त्या स्तरापासूनच त्याची पुढे प्रगती होईल. जेवढा कोणी जो धावलेला आहे, जशी मॅरेथॉनची शर्यत असते, तर एखादा विशिष्ट अंतर धावलाय आणि पुढे नंतर समजा थकला तर तो त्या शर्यतीतून बाद होतो. पण भक्तीमध्ये कसं आहे, तुम्ही एक अंतर विशिष्ट कापलेलं आहे तर पुढे तुम्ही त्या जेवढा मार्ग तुम्ही कापलेला आहे त्याच्या पुढून तुमची धाव सुरू होते. तर हे एक भक्तीचं वैशिष्ट्य आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजामिळ आहे. अजामिळ लहान असताना विष्णू पूजा करत असे आणि नंतर पुढे त्याला अनेक वाईट सवयी लागल्या आणि त्याचं पतन झालं, तरी सुद्धा शेवटी हरिनामाच्या द्वारे त्याचा उद्धार झाला. आणि हे एक अजामिळचं उदाहरण आहे की त्याने केलेली जी भक्ती होती ती कायम शाश्वत राहिली आणि शेवटी तीच त्याला त्याचा उद्धार करण्यासाठी कारणीभूत ठरली. तर इथे म्हणतात की भक्ती समजा केली आपण तर महान भयापासून आपलं रक्षण होतं. आता हे महान भय काय बरं? महान भय हे आहे की आपण 84 लाख योनीतून फिरत असतो आपल्या कर्मानुसार. भगवंत सांगतात ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थामध्ये तिष्ठन्ति राजसा
जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा. जे सत्वगुणी आहेत ते वरील लोकांमध्ये, उच्च लोकांमध्ये जातात. जे रजोगुणी आहेत ते पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घेतात. आणि जे तमोगुणी आहेत ते स्थावर जंगम पशु पक्षी यांच्या अनेक योनींमध्ये प्रवेश करतात. आणि हे सर्वात मोठं भय आहे. आणि या भयापासून भगवंत आपलं रक्षण करतात. समजा आपण बुद्धियोग, याचा अर्थ भक्तियोग सुद्धा आहे आणि कर्मयोग सुद्धा आहे. तर भक्तियोगाचं समजा आपण पालन केलं तर या महान भयापासून भगवंत आपलं रक्षण करतात. तर हा जो भक्तियोग आहे, हा शुद्ध भक्तियोग जो आहे, यालाच भगवंत व्यवसायात्मिका बुद्धी असंही म्हणतात. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुर्नंदन बहुशाखाही अनंताश्य बुद्धयो अव्यवसायिना. ती व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी, निश्चय, ठाम निश्चय, की भगवंतावर असलेली पूर्ण श्रद्धा. त्या श्रद्धा या शब्दाचा अर्थ सांगतात चैतन्य चरित्रकार कविराज गोस्वामी कृष्णदास. म्हणतात की श्रद्धा शब्दे विश्वास कोय सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. म्हणतात जे श्रद्धा, याचा अर्थ आहे की सुदृढ निश्चय, की भगवंतांची समजा मी सेवा केली तर सर्व कार्यातून मी काय होईल, कृतकृत्य होईल, कृतार्थ होईल. जसं आपण झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सगळ्या फळांना, पाचोळ्याला, त्याच्या पानांना, फांद्यांना सगळीकडे पाणी पोहोचेल. आणि ज्या प्रकारे आपण पोटाला अन्न दिलं तर सगळ्या बोटांना, अवयवांना, पायाला, डोक्याला सगळीकडे ऊर्जा पुरवली जाते. त्या प्रकारे भगवंतांची भक्ती केली तर सर्व कर्तव्य आपली परिपूर्ण होतात. आणि ही कर्तव्य आपण गुरूंच्या आश्रयाखाली पार केली पाहिजेत. श्रील प्रभुपाद सांगतात की हे जे गुरु आहेत यांनी जे आपल्याला जे आज्ञा दिलेली आहे ते आपलं जीवित आहे, ते आपलं आयुष्याचं कर्तव्य आहे, ध्येय आहे. या दृष्टीने आपण पाहायला पाहिजे. आपलं सुख मिळो वा दुःख मिळो, जय मिळो किंवा पराजय मिळो, आपल्या संसारातून मुक्ती हो किंवा न हो, पण गुरुनी सांगितलेले जो आदेश आहे त्याचं पालन करून आपण समजा भक्ती केली तर आपली निश्चितच भक्तीमध्ये प्रगती होणार आहे. कारण भगवंत जेव्हा गुरु प्रसन्न होतात तेव्हा भगवंत प्रसन्न होतात. आणि गुरु समजा अप्रसन्न असले तर भगवंत सुद्धा अप्रसन्न आहेत असं आपण समजू शकतो. श्रील प्रभुपादांनी हा श्लोक वाचून त्यांच्या मनामध्ये एवढी प्रेरणा निर्माण झाली, पण त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या भगवत भक्तीचा प्रचार पूर्ण पाश्चात्य जगभरात तुम्ही याचा प्रचार करा. पृथ्वी ते आशेचे तो नगराधिग्राम, सर्व नगरात, सर्व खंडांमध्ये जाऊन तुम्ही प्रचार करा. आणि प्रभुपादांनी सांगितलं की जरा मी करून तरी बघतो, गुरूंच्या आज्ञा पूर्णपणे व्यवस्थित पालन करून बघतो. आणि प्रभुपाद न्यूयॉर्कला गेले आणि तिथून पुढे त्यांनी संपूर्ण जगभर कृष्ण भक्तीचा प्रचार केला. आपल्या भगवद्गीता, भागवतम या वैदिक साहित्याचा संपूर्ण जगात प्रचार केला. आणि आज जगात लाखो लोक त्याच्यामुळे कृष्ण भक्तीमध्ये आलेले आहेत, वैदिक संस्कृतीचं जतन करतायत, पालन करतायत. आणि हे केवळ श्रील प्रभुपादांनी त्यांच्या गुरूंची आज्ञा, त्याच्याविषयी व्यवसायात्मिका निश्चय केल्यामुळे. पुढे भगवंत सांगतायत की असे पण काही लोक आहेत की जे म्हणतात, अहो तुम्ही वेदांमध्ये काय सांगताय, वेदामध्ये फक्त स्वर्गामध्ये कसं जायचं ते सांगितलेलं आहे. आणि ज्यांची अत्यंत स्वर्गाची ओढ आहे किंवा उत्तमोत्तम सुख भोगण्याची इच्छा आहे त्या व्यक्ती वेदातले फक्त कर्मकांड रूपी जे सांगितलेलं आहे त्याचं पालन करतात आणि म्हणतात या अधिक वेदांमध्ये काहीच नाही. तर असे जे व्यक्ती आहेत त्यांची एका मूढासोबत तुलना केली आहे, जो एखाद्या वनस्पतीची विषारी फुलं केवळ त्याचा चांगला सुगंध येतो म्हणून त्याचा स्वीकार करतो, पण त्याची विषारी फुलं त्याच्यावर जो प्रभाव टाकतात त्याच्याकडे मात्र त्याचं लक्ष नसतं किंवा त्याला माहित नसतं. तर अशी जी व्यक्ती आहे त्याचं भोग आणि ऐश्वर्या प्रती, भौतिक भोग आणि भौतिक ऐश्वर्या प्रती प्रसक्त आहे आणि त्याच्याद्वारे त्याचं चित्त हरवून बसलाय, तर तो कधी समाधीवर त्याचं मन स्थित होऊ शकत नाही. तर समाधी या शब्दाचा अर्थ प्रभुपाद सांगतायत की समाधी म्हणजे आत्मसाक्षात्कारावर झालेलं स्थिर मन किंवा स्थित मन. त्याच्यापासून ते कधी वेगळं होऊ शकत नाही. जगामध्ये दुसरं काही चालू, पण तो आपल्या आतूनच त्याची प्रसन्नता निर्माण होत असते. याला समाधी असं म्हणतात. आणि ही समाधी प्राप्त करणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आणि ते कसं प्राप्त करायचं ते पुढे भगवंत सांगतील. पुढे भगवंत सांगतात की त्रैगुण्य विषय वेद निस्त्रैगुण्य भवार्जुन. वेदांमध्ये विविध सत्व, रज, तमोगुणी व्यक्तींसाठी त्यांच्या विविध
कामनांचं पूर्ती करण्यासाठी काय काय सांगितलं आहे, काय काय करायला लागेल, त्या सगळ्या विधी वेदांमध्ये दिलेल्या आहेत. पण हे अर्जुना, तू मात्र या विधींमध्ये अडकून बसू नकोस. तू मात्र निर्द्वंद्व हो, म्हणजे सगळ्या सुखदुःखाच्या, भौतिक सुखाच्या, दुःखाच्या पलीकडे जा. नित्य सत्वस्थ, म्हणजे पूर्ण तू सत्वगुणामध्ये या. निर्योगक्षेम, म्हणजे स्वतःच्या सगळ्या माझं पुढे काय होईल अशी सगळी काळजी सोडून दे. तर हा जो आहे, हा आहे आध्यात्मिक स्तर. कारण भौतिक जगामध्ये जे अनेक पशु पक्षी सुद्धा आहेत ते सगळे भौतिक स्तरावर असतात. पण मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे, मनुष्याचं, की या स्तराच्या वरती उठून आध्यात्मिक स्तर प्राप्त करणं. तर वेदांमध्ये 3 गुणांशी संबंधित जे 3 गुण आपल्याला बांधून ठेवतात दोरीप्रमाणे, त्या संबंधित कार्य सांगितलेले आहेत. पण त्या वेदांमधून जो निष्कर्ष आहे, उपनिषद, तिथून खरी आपल्या समजुतीला किंवा आपल्या शिकवणीला सुरुवात होते. आणि उपनिषदांचं सार म्हणजे गीता आहे. आणि म्हणून ही जी गीता आहे या सर्व वेदांच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे. आणि मग ते सुंदर उदाहरण देतात की समजा एखादा भक्तीमध्ये आला किंवा एखादा योगामध्ये, योग या शब्दाचा अर्थ आहे भगवंताशी जोडणं, भगवंताशी जोडला गेला तर वेदांमध्ये सगळी सांगितलेली जी कर्तव्य आहे ती आपोआपच पालन झाली असं समजू शकतो. जसं पूर्वीच्या काही अशा विहिरी असायच्या की एक विहीर कपडे धुण्यासाठी असायची, एक विहीर आंघोळ करण्यासाठी असायची, एक विहीर पाणी भरण्यासाठी असायची, एक विहीर पिण्याचं पाणी साठा करण्यासाठी असायची. पण एखादा समजा नदीवरच गेला तर नदीवर जाऊन काय त्याला विहीर खाण्याची आवश्यकता लागत नाही. कारण नदीचं पाणी सगळ्या गोष्टींसाठी आपोआपच उपलब्ध होतं. कारण त्या अगणित प्रमाणात ते पाणी सर्वांसाठी उपलब्ध आहे, वाहतं पाणी आहे, शुद्ध पाणी आहे, त्याचा वापर कशासाठी करू शकतो. त्याच प्रकारे वेदांची तुलना केली आहे विहिरीशी. वेदांमध्ये जे विविध कर्मकांड सांगितले आहेत, ज्ञानकांड सांगितले आहेत, त्याची तुलना आहे विहिरीशी. आणि भक्तीची तुलना केलेली आहे नदीशी. तर नदीवर एखादा जेव्हा जातो तेव्हा त्याला बाकी विहिरी खणण्याची गरज तिकडे लागत नाही. त्याच प्रकारे हरिनाम संकीर्तन किंवा जप जे आहे, प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की सर्वोत्तम वेदांत जाणणारा तो जो हरिनामामध्ये रुची त्याची निर्माण होते आणि त्याच्यातच त्याला आनंद निर्माण होतो, त्याने सर्व वेदांचे सर्व साहित्य, सर्व भाग त्याने वाचले आहेत आणि त्याच्यात तो पार गेलेला आहे असं आपण समजू शकतो. तर आपण एक आढावा घेऊ थोडक्यात. यामध्ये सांगितलंय की कशा प्रकारे सांख्ययोग आणि भक्तियोग हे एक प्रकारे एकच आहेत. सांख्ययोग म्हणजे झाडाच्या मूळ शोधणं, भक्तियोग म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी घालणं. पुढे सांगितलं, आता आपण पाहिलं की भक्तीची कृती कशी शाश्वत आहे आणि मोठ्या भयापासून आपलं ती रक्षण करते. त्यानंतर शुद्ध भक्ती कशा प्रकारे एक आहे, निश्चय, आणि कर्मज्ञान मात्र बहुशाखी आहे. प्रत्येकाशी विविध वासना आहेत, विविध कामना आहेत आणि त्यासाठी विविध प्रकारची तो कृत्य करतो आणि विविध बंधनामध्ये तो अडकून पडतो. पण तरी सुद्धा मूर्ख लोक हे स्वर्ग सुखाखेरीज दुसरं काही आत्मा आहे किंवा आत्मसुख आहे हे काही त्याला पटत नाही. कारण त्या अशा व्यक्तीची बुद्धी समाधीत लागू शकत नाही. वेद त्रिगुणमय आहेत आणि भक्ती मात्र गुणांच्या पलीकडे आहे. आणि भक्ती ही सर्व समावेशक आहे. या भक्तीच्या जेव्हा नदीवर आपण जेव्हा जातो तेव्हा विहीर खणण्याची आपल्याला आवश्यकता अजिबात लागत नाही. हे याच्यातून आपल्याला समजून येतं. पुढे आपण पाहणार आहोत याचवर आधारित एक कथा आहे. तर आपल्या श्रीमद भागवतामध्ये भगवंतांची एक सुंदर लीला सांगितली आहे, ज्याच्यातून हे सिद्ध होतं की एका भक्तामध्ये आणि एका कर्मकांडामध्ये काय अंतर आहे. तर त्याच्यामध्ये एक कथा येते की कृष्ण बलराम त्यांना त्यांचे गोपमित्र म्हणतात की अरे कृष्णा, बलराम, आम्हाला एवढी भूक लागली आहे, आमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करतोस का. तर खरं तर हे जे सखा आहेत भगवंतांचे हे शुद्ध भक्त आहेत. त्यांना स्वतःच्या खाण्याची काही चिंता नाही, पण भगवंतांना कसं त्यांना सुख मिळेल याची त्यांची चिंता आहे. म्हणून म्हणतात की आम्ही उपाशी आहोत म्हणून. खरं तर त्यांना म्हणायचं की आम्ही तुम्हाला कशा प्रकारे खायला घालू शकतो. तर कृष्ण बलराम म्हणतात की इथूनच थोडं दूर गेलात तुम्ही तर तिकडे काही विप्र यज्ञासाठी बसलेले आहेत, तर त्यांना जाऊन विचारा, त्यांच्याकडून भिक्षा मागा, त्यांना सांगा कृष्ण बलराम भुकेले आहेत, तुमच्यासाठी प्रार्थना करतात अन्नासाठी. तर गोप मंडळी जातात आणि हे
विप्र जे आहेत तिकडे यज्ञ करत असतात. आणि त्यांना म्हणतात की आमचे कृष्ण बलराम उपाशी आहेत, त्यांना थोडस खायला देता का? तर हे जे यज्ञ करणारे विप्र आहेत ते म्हणतात की नाही नाही नाही, अजून आमचा यज्ञ समाप्त नाही झाला, आम्ही कसं काय देऊ? आता हा केवढा मोठा मूर्खपणा आहे. कारण जे यज्ञ करणारे जे विप्र आहेत ते कोणासाठी यज्ञ करतायत? यज्ञ वै विष्णू म्हणून सांगितले आपल्या वेदांमध्ये. विष्णू हे स्वयं वेद आहेत आणि यज्ञाचे अधिपती सुद्धा विष्णूच आहेत. आणि विष्णूसाठीच हा यज्ञ केला जातो. आणि हे जे विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वयं आहेत. आणि ते भगवान कृष्ण स्वयं तुमच्याकडे काही मागतायत आणि तुम्ही म्हणताय नाही नाही नाही, हा आम्ही यज्ञ करतोय. आणि यज्ञ कशासाठी? तर भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी. तर हा केवढा मोठा मूर्खपणा त्यांच्या हातून अजाणतेपणे घडला. आणि यानंतर जेव्हा गोप परत येतात तेव्हा कृष्ण बलराम सांगतात की जा आता तुम्ही ब्राह्मण विप्र पत्नींना जाऊन सांगा की तुमच्यासाठी हे जे कृष्ण बलराम जे आहेत ते अत्यंत भुकेले आहेत. विप्रांच्या पत्नींकडे जेव्हा जेव्हा ते जातात गोप मंडळी, तेव्हा विप्र पत्नी त्यांनी कृष्ण बलराम विषयी कृष्णाविषयी अनेक कथा ऐकल्या असतात. हा दीर्घ श्रुत धृताशया म्हटलंय की जे ब्रजवासी आहेत त्यांच्याकडून भगवंताशी एवढं श्रवण करून करून विप्रांच्या जे पत्नी आहेत भगवंताशी भक्ती त्यांच्या हृदयामध्ये निर्माण जागृत होते. आणि जे काही सर्व त्यांनी यज्ञासाठी निर्माण केलेली जे साहित्य आहे, पाक आहे, अन्न आहे, ते सर्व अभिसस्रू प्रियम सर्व समुद्रम निम्नगा यथा. जशी एखादी नदी समुद्राकडे धावत सुटते, मधल्या अडथळ्यांची पर्वा करत नाही, त्या प्रकारे विप्रपत्नी काय करतात? तर भगवान श्रीकृष्णांच्या प्रती सर्व प्रकारचे चतुर्विध जे अन्न आहे, अन्नमादाय चतुर्विधम बहुगुणम अन्नमादाय भाजनी, मोठमोठी भांडी भरून त्यांच्याकडे घेऊन जातात. आणि अशा प्रकारे यज्ञपती जे कृष्ण आहेत त्यांना ते तुष्ट करतात. तिकडे आपल्याला समजतं की जे विप्र आहेत ते नंतर हाहाकार करतात, म्हणतात की अरे अरे आमचा किती मूर्खपणा, धिक जन्म धिक कुलम, आमच्या जन्माचा धिक्कार असो, आमच्या कुळाचा धिक्कार असो, आमच्या बौद्धतेचा धिक्कार असो, आमच्या यज्ञ करण्याच्या कौशल्याचा धिक्कार असो, की आम्हाला जे यज्ञ ज्याच्यासाठी करायचा विमुखा या अधोक्षजे त्या कृष्णाच्या प्रती आम्ही विमुख झालो. पण आमच्या पत्नी पहा की त्यांनी कधी काही दीक्षा घेतली नाही, काही त्यांनी कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलं नाही, पण भगवानाच्या प्रती एवढी त्यांची दृढ भक्ती आहे. तर या कथेतून आपण हे समजून घेऊ शकतो की कशा प्रकारे भक्ती जी आहे कर्मकांडाच्या पेक्षा किती श्रेष्ठ आहे. एखादा जर समजा भक्ती केली तर त्याचं पूर्ण आयुष्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण झालं. व्यवसायात्मिका बुद्धी, कारण त्याचं त्या विप्रपत्नींची व्यवसायात्मिका बुद्धी होती की सर्व जे अडथळ्यांना पार करून ते कृष्णाच्या प्रती धावून गेल्या. त्याच प्रकारे या 6-7 श्लोकांमध्ये सांगितलंय की भक्तीचं महात्म्य सांगितलंय आणि जे कर्मकांडी आहेत त्यांच्या मूर्खपणाबद्दल सुद्धा आपल्याला या कथेतून समजून येतं. आता पुढचा आपण विभाग पाहणार आहोत. तर पुढचा विभाग आहे 47 ते 53. याच्यामध्ये कर्मयोग काय हे भगवंत स्पष्ट करतात. बुद्धियोगाचे 2 अर्थ आहेत, भक्तियोग आणि दुसरा म्हणजे कर्मयोग. भक्तियोग म्हणजे साक्षात भगवंतांसाठी भगवंतांची सेवा करणं आणि त्याच्यामध्ये आत्मज्ञान आपोआपच, आपण कोण, भगवंताचे सेवक आहोत, शाश्वत आत्मा आहोत, हे ज्ञान त्याच्यामध्ये आपोआपच येतं. कर्मयोग मध्ये त्याच्यामध्ये थोडीशी मोक्ष प्राप्ती करण्याची इच्छा असते आणि म्हणून तो भक्तियोगा इतकं शुद्ध नाहीये, पण तरीही कर्मकांडापेक्षा श्रेष्ठच म्हणायला लागेल. कर्मयोगामध्ये काय असतं तर प्रत्येक व्यक्ती स्वतःची नियत कर्तव्य करत राहते आणि भगवंतांना ती कर्तव्य अर्पण करते की जेणेकरून त्यांच्या आत्म्याचं शुद्धीकरण होतं आणि त्यांना फळाची आसक्ती राहत नाही. हे कर्मयोगाचं महत्व आहे. आणि कर्मयोगाबद्दल कसा करायचा ते 47 ते 53 श्लोकामध्ये सांगितलंय. 47व्या श्लोकात सांगितलंय की प्रत्येकाला त्याची नियत कर्म करण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ क्षत्रिय आहे, त्याला राज्य करण्याचा, युद्ध करण्याचा, योग्य कारणासाठी प्रजाजनांचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर राज्य भोगायचं की नाही याच्यावर मात्र त्याचा अधिकार नव्हे. पुढे सांगतात की समत्व म्हणजे योग आहे की फळ काही मिळो पण त्यांना त्याचं कर्तव्य करणं आणि जे काही प्राप्त होईल त्याच्यामध्ये समता राखणं, त्याला योग म्हटलंय.
49व्या श्लोकात सांगितले की भौतिक फळाची आशा करणं किंवा इच्छा करणं हे अत्यंत तुच्छ आहे. सर्व जी कर्तव्य सांगितले तसं काहीतरी उच्च ध्येय आहे. पुढे सांगितले, उदाहरणार्थ थोडक्यात कोणी सांगितलं की एखादे वडील त्यांच्या मुलाला म्हणाले, अरे तू शाळेत गेलास ना, तर तुला मी सायकल घेऊन देईन. तर खरं तर आणि चांगला नंबर काढला तर सायकल घेऊन देईन. तर खरं तर सायकल मिळवणं हा काही त्याचा उद्देश नव्हे, तर चांगला अभ्यास करणं आणि त्याच्यातून विद्या शिकणं हा त्याचा उद्देश आहे. पण वेदांमध्ये थोडं लोकांना प्रेरित करण्यासाठी अशा प्रकारे फलश्रुती सांगितलेल्या आहेत, फलस्तुती सांगितलेली आहे की हे केलंच तर तुम्हाला ते मिळेल. पण खरं तर जसं शाळेत केल्यानंतर आणि चांगला अभ्यास करण्याचं फळ म्हणजे सायकल मिळवणं नव्हे, पण एक विद्या ग्रहण करणं हे त्याचं मुख्य फळ आहे. आणि ते ध्यानात ठेवून एखादा जो अभ्यासू व्यक्ती असेल तर त्याला हे लगेच लक्षात येईल. आणि जो एखादा एवढा हुशार नसेल किंवा अभ्यासू नसेल त्याला मात्र हे समजणार नाही. तर ते भगवंत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि 50व्या श्लोकात सांगितलंय की हे खरं कौशल्य काय आहे, तर योगयुक्त होऊन सर्व कर्मबंधातून मुक्त होणं. 91व्या श्लोकात सांगितले की आणि मुक्त होऊन कुठे जाणं, आध्यात्मिक जगात परत जाणं. आणि असा जो व्यक्ती जो आहे, जो योगामध्ये युक्त आहे, कर्मयोगामध्ये म्हणा किंवा भक्ती योगामध्ये, तर तो कर्मकांडाच्या मध्ये जे उपचार सांगितलेले आहेत विविध प्रकारचे, त्या प्रती तो उदासीन होतो. आणि अशा समाधिस्थ अचल बुद्धीद्वारे योगाची तो प्राप्ती करू शकतो. हे या श्लोकांमध्ये सांगितले. आपण एक एक करून त्या श्लोकामध्ये असा आपण आढावा घेऊ. तर हा श्लोक सर्वांना माहिती आता. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्मफल हेतुर्भुर् मा ते संगोऽस्त्व कर्मणि. कर्म म्हणजे नियत कर्तव्य. नियत कर्तव्य करण्याचाच तुझा अधिकार आहे, पण त्याच्यातून जे फळ भोगण्याचा मात्र तुझा अधिकार नाही. आणि म्हणून फळ मिळवण्यासाठी कार्य करू नकोस. तर ते तुझं नियत कर्तव्य आहे, त्याचं मागून त्याचं जे योग्य फळ आहे ते तर मिळणारच आहे, पण त्याच्यातून जे भौतिक फळ मिळणार आहे त्याच्या मागे मात्र तू लागू नकोस. आणि मा ते संगोऽस्त्व कर्मणि. आणि तुझं नियत कर्तव्य करण्यापासून त्याला सुद्धा मुकू नकोस. तर 3 प्रकारची कामं सांगितलेली आहेत. कर्म, अकर्म आणि विकर्म. 3 प्रकारच्या कृती आहेत. कर्म म्हणजे आपलं नियत कर्तव्य. आता अकर्म शब्दाचे 2 अर्थ आहेत. अकर्म म्हणजे एक कर्तव्य की ज्याच्याकडून कधी आपलं कर्म बंधन होत नाही, ते 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय. पण इकडे अकर्म या शब्दाचा अर्थ आहे आपलं नियत कर्तव्य न करणं. अत्यंत चुकीचं आहे आणि ज्याच्यातून जे न केल्याने सुद्धा आपल्याला बंधनात अडकून पडायला लागतं. आणि विकर्म म्हणजे वेद विरुद्ध किंवा कायद्याच्या विरुद्ध जाऊन काम करणं, याला विकर्म म्हणतात. आणि त्याची सुद्धा अत्यंत वाईट फळं भोगायला लागतात. आणि त्यानंतर 3 प्रकारच्या प्रकारामध्ये विभागणी केली आहे कर्माची, नियत कर्तव्यांची. जे आपण पहिल्यांदा कर्म म्हटलं ज्याला, त्याची 3 विभागात विभागणी केली आहे. नित्य, नैमित्तिक आणि काम्य. नित्य कर्म म्हणजे जे त्याला नित्य, एखाद्या क्षत्रियाचं नित्य कर्तव्य काय आहे, तर राज्याचं प्रशासन करणं. आणि नैमित्तिक काय आहे की एखाद्या निमित्तानुसार कधी त्याला काही एखादी गोष्ट करायला लागली, पितृतर्पण करणं किंवा इत्यादी, त्याला नैमित्तिक म्हणतात. आणि काम्य म्हणजे स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी जी कृत्य केली जातात त्याला काम्य म्हणतात. तर नित्य कर्तव्य करण्यासाठी भगवंत प्रेरित करतात इकडे, आणि ते सुद्धा फळाची अपेक्षा न करता. तर म्हणतात की कशा प्रकारे हे केलं पाहिजे. योगस्था कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम होऊन तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीतून कधी यश येईल कधी अपयश येईल, पण त्या यशाने कोणी हरखून न गेला नाही पाहिजे किंवा अपयशाने खचून नाही गेला पाहिजे. तर त्याला जी आवश्यक कर्तव्य आहेत ती मात्र त्यांनी भगवान त्यांच्या संतुष्टीसाठी त्याचं वर्णाश्रम कर्तव्य पालन करत राहिलं पाहिजे. आणि पुढे म्हणतात की समजा एखाद्या फळाची अपेक्षा केली कोणी, तर त्याच्यामध्ये वाईट काय. तर वाईट असं आहे की एखाद्या गोष्टी आपण करतो आणि त्याच्या फळाशी आसक्त राहतो, तर ते आसक्ती आपल्या बंधनाचं कारण ठरते. आणि हे बंधन म्हणून ठरते, म्हणूनच याला घृणित म्हटलं गेलंय. दुरणही अवरम, अवरम म्हणजे घृणित. आणि म्हणून सर्व शक्ती आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं अत्यंत आवश्यक आहे.
की जेणेकरून आपल्याला हे बंधन कधीच निर्माण होणार नाही. तर असा जो बुद्धियुक्त आहे, भक्तियोगी किंवा कर्मयोगी आहे, तो या सर्व पाप पुण्याच्या पलीकडे जातो आणि जो हा गीतेचा उपदेश स्वीकारतोय त्याच्याबद्दल सांगतात की त्याच्या सर्व अज्ञानाचा नाश होतो. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे क्लेश जे भोगायला लागतात ते तीन गोष्टींमुळे आपल्याला हे क्लेश भोगावे लागतात. तर त्याचं सगळ्यात मूळ कारण आहे अविद्या, जे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की आपण भगवंताचे सेवक आहोत हे जेव्हा आपण विसरतो तेव्हा त्यानंतर अस्मिता निर्माण होते, खोटा अहंकार निर्माण होतो, त्यानंतर राग आणि द्वेष, भौतिक जगाविषयी आसक्ती आणि द्वेष निर्माण होतो आणि त्याच्यातून अभिनिवेश, त्याच्यातून आपण अधिकाधिक गुरफटून जातो. तर याद्वारे आपण या बंधनामध्ये अडकतो. तर अशा प्रकारे हा जो क्लेश आहे, अविद्या, बीज आणि पाप, या तीन गोष्टींमुळे आपल्याला क्लेश भोगावे लागतात. पण या योगाचा आश्रय केल्यामुळे या तिन्हीचा नाश होतो. तर म्हणतात की हे या सर्व गोष्टीचा नाश करून या बंधनातून मुक्त होऊन तो कुठे जातो? तर म्हणतात की हा असा जो व्यक्ती आहे तो भगवंताच्या वैकुंठ धामाला परत जातो. तर आपल्याला जे आता सध्या पृथ्वी तलावर आहोत, आपल्याला फक्त एकच ग्रह माहिती आहे आणि बाकी ग्रह त्याच्यावर काय चाललंय त्याची आपल्याला काहीच कल्पना नाही. जरी शास्त्रज्ञांनी एवढं संशोधन करून सुद्धा इतर आकाशगंगांमध्ये काय चाललंय त्याची आपल्याला काहीच बिलकुल माहिती नाही आणि कधी माहिती होण्याची फार कमी शक्यता आहे. पण वेदांमध्ये मात्र सर्व या ज्ञानाचं वर्णन केलंय. म्हटलंय की देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभावनिश गीताशयन. तर म्हटलंय की सर्वात वरती काय आहे तर हरिधाम, भगवंताचं वैकुंठ धाम आहे. त्या खाली आहे महेश धाम, भगवान शंकरांचं धाम आहे, आणि त्याच्या खाली आहे देवी धाम. म्हणजे आता देवी धाम म्हणजे जे भौतिक प्रकृतीची जी अधिष्ठात्री आहे दुर्गा देवी, तिने संचालित केलेलं जे धाम आहे त्याला दुर्गा म्हटलंय. दुर्गा म्हणजे या जगाच्या पलीकडे जाणं अत्यंत कठीण आहे म्हणून दुर्गा म्हटलंय. दुर्गा धाम आहे, देवी धाम आहे. तर या धामाला तुरुंगाची उपमा दिलेली आहे. तर या तुरुंगातून मुक्त होऊन जेव्हा आपण चांगले नागरिक बनू तेव्हा जिथे चांगले नागरिक राहतात, योग्य नागरिक राहतात, जे भगवंतांच्या कायद्यानुसार वागतात, नियमांप्रमाणे वागतात, अशा वैकुंठ जगात आपल्याला प्रवेश मिळू शकेल. म्हणून म्हणतात की समाश्रिताय पद पंकज प्लवम. म्हणतात की या भौतिक जगात पदम पदम विपदम न तेषा, प्रत्येक क्षणोक्षणी पदोपदी आपल्याला अनेक समस्यांचं सामोरं जावं लागतं. तर भगवंताच्या चरणाचा आपण आश्रय केला तर मात्र आपण भगवंत धामात परत जातोय, असं या श्लोकामध्ये सांगितलंय. पदम गच्छन्ति अनामयम. ते पद म्हणजे कुठलं तर वैकुंठ. तर पुढे म्हणतात की जो असा ज्याला भगवंतांमध्ये किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये रुची निर्माण झाली तर त्याला कर्मकांडी जे विविध प्रकार आहेत किंवा स्वतःच्या आजकालच्या भाषेत म्हणायला गेलं तर स्वतःच्या विविध वासनापूर्तीसाठी जी आपण विविध कृत्य करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वारस्य त्याला निर्माण राहत नाही. त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींविषयी निर्वेद निर्माण होतो. म्हणून म्हणतात संध्यावंदन भद्रमस्तु भवतो भोस्नान तुभ्यम नमो हो देवा पितरश्च तर्पण विधो नाहम क्षमक्षम्यताम. श्रील माधवेंद्रपुरी म्हणतात हे की हे 3 वेळच्या संध्या तुम्हाला प्रणाम असो, हे 3 वेळचं स्नान मला तुम्हाला दुरून प्रणाम. म्हणतात हे पितर, हे देव, आता मी तुमचं तर्पण करू शकत नाही, मला क्षमा करा. का स्मारम स्मारम अहम हरामि तदम मन्ये की मन्येन मी. कुठेतरी बसून मी जेव्हा भगवंताच्या नावाचं स्मरण करतोय किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न आहे तर माझे सर्व पाप त्यानेच नष्ट होतील. तर मला बाकी गोष्टी काही करण्याची आवश्यकता नाही म्हणून सांगतात. आणि पुढे म्हणतात की समजा भगवंतांची आराधना केली तर इतर तपश्चर्या करण्याची काय गरज आहे, आणि भगवंतांची आराधना नाही केली तर मग इतर तपश्चर्या करण्याची काय गरज आहे. आणि पुढे शेवटी भगवंत त्यांना सांगतात की अशा प्रकारे तू भक्तियोगामध्ये वा कर्मयोगामध्ये स्थित झालास तर तुझी बुद्धी समाधिस्थ होईल आणि तू योगाला प्राप्त होशील. हे समाधी म्हणजे काय तर भगवत भक्तीचा पूर्ण साक्षात्कार याला समाधी म्हणतात. आणि कारण आपल्याला सांगितलंय चैतन्य महाप्रभू सांगतात की जीवर स्वरूप कृष्णेर नित्यदास.
तर भगवंतांविषयी समाधी, कारण आपलं मूळ कर्तव्य आहे की कायम कशा प्रकारे भगवंतांची नेहमी आठवण काढणं आणि त्यांच्या सेवेमध्ये संलग्न राहणं. तर अशा प्रकारच्या ज्या आपल्या सेवेला त्याच्यामध्ये पूर्णपणे मग्न होणं, यालाच समाधी असं नाव म्हटलंय. तर जे ब्रह्म किंवा परमात्मा याच्यावर समाधी ज्यांची आहे स्थिर, त्यापेक्षाही वरच्या स्तर आहे भगवंतावरची समाधी. ब्रह्म आणि परमात्मा हे भगवंतांचे केवळ एक अंश आहेत. पूर्ण रूपामध्ये भगवान कृष्ण स्वयं रूपामध्ये या दोन्हीचे स्रोत आहेत. ब्रह्म आणि परमात्मा दोन्हीचे स्रोत असल्यामुळे भगवंतांवर लावलेली समाधी ही सगळ्यात श्रेष्ठ समाधी म्हटली. आता 47 ते 53 मध्ये आपण पाहिलं की कर्मयोग म्हणजे काय. आपण फळावर आसक्त न होता नियत कर्म करत राहणं. नियत कर्तव्य म्हणजे आपल्याला, आपण जो कोणी आपला उद्योग असेल त्याच्या तो सचोटीने करणं, योग्य प्रकारे करणं आणि त्याची फळं भगवंतांना अर्पण करणं, पण स्वतः ती फळं भोगण्याचा प्रयत्न न करणं, याला कर्मयोग असं म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्या मनाची समत्व, मनाचं समत्व राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भौतिक फळांची इच्छा कशी तुच्छ आहे आणि कर्म बंधनातून मुक्त होणं हे खरं आपलं या जगात राहण्याचं कौशल्य आहे. आध्यात्मिक जगात परत जाण्याचं आपलं ध्येय असलं पाहिजे. तर हे या कर्मयोगात सांगितलंय. तर आपण एक दोन गोष्टी आपण इकडे पाहणार आहोत कर्मयोग अजून थोडा व्यवस्थित समजून घेण्यासाठी. तर एकदा काय होतं, तर एक गोल्फचा खेळ तुम्ही पाहिला असेल की एक दांडी असते आणि एक चेंडू असतो. तो चेंडू दूर एक कुठेतरी छिद्र असतं जमिनीमध्ये आणि त्या दांडीद्वारे त्या चेंडूला त्या छिद्रामध्ये सोडायचं असतं, दुरून नेम धरून. तर हा पाश्चात्य देशामध्ये खूप प्रचलित खेळ आहे आणि याच्या मोठे मोठे पारितोषिक पण दिली जातात. तर एक अशीच मोठी अंतिम फेरी होती आणि त्याच्यामध्ये जो अत्यंत पटाईत जो क्रीडापटू होता, तर त्याची एक अशी सवय होती की तो कधी असा विचार नाही करायचा की आता कुठला प्रतिस्पर्धी आहे किंवा पारितोषिक किती मोठं आहे, पण तो फक्त एवढाच विचार करायचा की माझं काम आहे की पूर्ण नियंत्रण माझ्या हातांवर ठेवणं, पूर्ण लक्ष माझं केंद्रित करणं त्या छिद्रावर आणि त्या चेंडूवर, आणि एवढंच तो फक्त करत राहायचा. आणि शेवटचा आपण म्हणून फेरी होती आणि शेवटची खेळी त्याला करायची होती आणि चेंडू त्याचा दूर होता छिद्रापासून आणि हा समजा तो जिंकला तर त्याला अमुक लाख डॉलरचं पारितोषिक मिळणार होतं. आणि सगळे हा वाचून बसले होते की आता नक्की काय होणार. आणि हा जो पटाईत खेळाडू होता त्याने अगदी शांतपणे ध्यान करून त्या चेंडूवर आणि त्या छिद्रावर अशा प्रकारे तो चेंडू मारला की बरोबर तो छिद्रात जाऊन पडला आणि त्याला ते लाखो रुपयांचं पारितोषिक मिळालं. सगळे जे त्याचे चाहते होते ते धावत त्या मैदानावर आले आणि त्याला उचललं आणि तो आश्चर्यचकित होऊन सगळ्यांना म्हणाला, अरे मी जिंकलो का, असं म्हणाला. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्याला हे पण माहित नव्हतं की या खेळीनंतर ही खेळी त्याला जिंकणं किंवा हरणं याच्यावरती अवलंबून आहे, हे पण सुद्धा त्याला माहित नव्हतं. त्याचा फक्त एकच विचार होता की कुठलीही खेळी असली तरी सुद्धा ती त्याच हेतूने आणि त्याच ध्येयाने आणि त्याच कॉन्सन्ट्रेशनने त्याच एकाग्रतेने करायचं, ही त्याची प्रणाली होती खेळण्याची. आणि त्यामुळे त्याला हे पण माहित नव्हतं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तणाव त्याला आला नाही शेवटचा खेळ खेळताना सुद्धा. आणि तो शेवटी जिंकलाच, कारण तो जिंकणं आणि हरण्याची त्याचं कर्तव्य नव्हतं, तर योग्य कशा प्रकारे कौशल्याने करायला पाहिजे त्याच्यावर कसं लक्ष होतं. आणि अजून एक या विषयात अजून एक छान उदाहरण आहे की समजा दोन टेनिसपटू, तुम्ही विम्बल्डन ही टेनिसची जी टुर्नामेंट होते ती तुम्ही ऐकली असेल. तर समजा दोन टेनिसपटू आहेत, दोघांनाही टेनिसमध्ये पुढे प्रावीण्य प्राप्त करण्याची इच्छा आहे आणि तो कप जिंकण्याची इच्छा आहे समजा. पण त्यांपैकी एक जण काय करतोय, तर पूर्ण त्या टेनिस कोर्टवर घाम गाळतोय, बॅकहँड फोरहँड कसा व्यवस्थित मारायचा, चेंडू कसा मारायचा त्याचा सराव करतोय. आणि दुसरा जो आहे तो फक्त फळाची अभिलाषा धरतोय की मी
आणि त्याची स्वप्न पाहतोय आणि तो कप उचलण्याची प्रॅक्टिस करतोय. की मी समजा जिंकलो तर कप असा उचलीन, आणि विजेत्याचं जे भाषण आहे ते भाषण चांगल्या प्रकारे लिहून काढलंय त्याने आणि चांगल्या प्रकारे त्याची प्रॅक्टिस करतोय, कशा प्रकारे विजेत्याचं भाषण देईन विजेता झाल्यानंतर. आणि ग्राउंड प्रॅक्टिस तर काहीच करत नाही. त्या दोघांपैकी कुठला जो खेळाडू आहे तो विजयी होईल असं वाटतं? तर जो जो पहिला खेळाडू जो मैदानावर एवढा सराव करतोय, तो जरी त्याने कप उचलण्याची प्रॅक्टिस जरी नाही केली तरी सुद्धा तो निश्चितच यशस्वी होणार आहे. पण जो दुसरा केवळ फळावर त्याचे डोळे लावून बसलाय आणि कप उचलण्याची प्रॅक्टिस करतोय आणि भाषण देण्याची प्रॅक्टिस करतोय, तर त्याला काहीच संधी नाहीये त्या खेळामध्ये जिंकण्याची. तर याच्यावरून थोडक्यात आपल्याला समजलं की फळाची अपेक्षा आपण न करता आपलं कर्तव्य योग्य प्रकारे करणं आणि ते भगवंतांना अर्पण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि समजा हरलो जरी एकदा आणि जिंकलो जरी, तरी त्याला आपण काय केलं पाहिजे की एका समान दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. आता आपण शेवटचा शेवटचा विभाग पाहतोय या अध्यायाचा, जो आहे 54 ते 72 मोठा विभाग आहे की ज्याच्यामध्ये भगवंत अर्जुन प्रश्न विचारतात की अशा जो कर्मयोगामध्ये किंवा भक्तियोगामध्ये स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे, त्याची लक्षणं काय बरं, आणि तो कसा बोलतो, कसा चालतो, आणि कशा प्रकारे आपल्या कौशल्यांचा उपयोग करतो, त्या आपल्या इंद्रिय कशा प्रकारे वापरतो, याबद्दल अर्जुन विचारतात. आणि अध्याय समाप्तीपर्यंत भगवंत याचंच उत्तर त्याला देतात. तर थोडक्यात भगवंत सांगतायत की स्थितप्रज्ञ म्हणजे भौतिक वासनापासून मुक्त असतो, दुःखामुळे उद्विग्न होत नाही, सुखामध्ये त्याची स्पृहा नाही, कासवाप्रमाणे, आपण पुढे पाहणार आहोत, कासवाप्रमाणे त्याची वृत्ती असते, आपली इंद्रिय पाहिजे तेव्हा आवडून घेतो, पाहिजे तेव्हा वापरात आणतो, आणि त्याची उच्च रुची निर्माण होते, आणि त्यामुळे निम्न रुचींबद्दल त्याचं जे रुची त्याची भंग होऊन जाते. सर्व इंद्रिय संयमित करून तो कृष्णाच्या सेवेमध्ये लावतो. पण समजा एखादा विषयाचं चिंतन करत असला तर मात्र त्याच्या साधनेचा संपूर्ण विनाश होतो, हे सुद्धा भगवंत सांगतील. इंद्रिय संयम करून जेव्हा सेवेमध्ये लावले जातात त्याने शांती प्राप्त होते, पण इंद्रिय विषयाच्या मागे धावण्याने मात्र पूर्णपणे अशांती प्राप्त होते, हे भगवंत सांगतात. आणि सर्वात शेवटी सांगतात की भगवत सेवा करण्याची सवय ज्याला लागली तो आता सुद्धा या भौतिक जगात असून सुद्धा भगवत धामातच आहे असं म्हणायला हरकत नाही. तिकडे भगवंतांना अर्जुन प्रश्न विचारतात. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे भगवंता, हे केशवा, हे स्थितप्रज्ञाची काय भाषा आहे, म्हणजे याचं काय लक्षण आहे? हा समाधिस्थ व्यक्ती तुम्ही म्हणालात तर त्याचं काय लक्षण आहे? डोळे बंद करून एका जागी बसलेला असतो की काय करतो, कसा बसतो तो, कसा बोलतो, कसा चालतो, तर त्याच्याबद्दल मला जरा सांगा. कसा बोलतो या शब्दाचा अर्थ आहे कशा प्रकारे तो प्रतिसाद देतो, सुख दुःखांना कसा प्रतिसाद देतो. कसा चालतो याचा अर्थ आहे की कशा प्रकारे तो आपली इंद्रिय नियुक्त करतो, आणि कसा बसतो या शब्दाचा अर्थ आहे की कशा प्रकारे तो आपली इंद्रिय संयमित करतो. त्याचं उत्तर भगवंत आता पुढे देतील. भगवंत 55 पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगतायत स्थितप्रज्ञाची, पुढच्या श्लोकामध्ये लक्षणं सांगतात. तर मुख्य लक्षण काय आहे? प्रजहाती यदा कामान, जे मनोधर्मजनित सर्व इच्छांचा त्याग करतो. आपल्या मनाची अशी वाईट सवय आहे की प्रत्येक कुठली इच्छा त्याची पूर्ण होत नसते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी झाली की तिसरी, त्याच्या भौतिक इच्छाने त्याचा काही अंत नसतो, आणि सगळ्या क्षणभंगूर इच्छा असतात आणि त्याची फळं सुद्धा क्षणभंगूर असतात. तरी सुद्धा तो या अशाश्वत जगामध्ये शाश्वत आपलं पद टिकवण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा प्रकारच्या ज्या इच्छा त्याचा त्याग करून जो आपली सर्व इच्छा भगवंतांच्या इच्छांशी जोडतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. तर पुढे सांगतायत की हा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तर तो कसा प्रतिसाद देतो आपल्या जीवनामध्ये. त्याच्या जीवनामध्ये सुखदुःख येतात का? तर येतात. असं नाही की एखादा स्थितप्रज्ञ व्यक्ती त्याच्या जीवनात सुखदुःख येतच नाही, पण ती सुखदुःख आली तर त्यानं तो कसा प्रतिसाद देतो याबद्दल पुढच्या श्लोकात सांगितले. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनी रुच्यते. तर मुनी आणि स्थितधीर मुनी मधला फरक प्रथम प्रभुपाद सांगतात याच्या तात्पर्यामध्ये. मुनी म्हणजे कोण?
तर म्हणतात नासव ऋषीर्यस्य मतं न भिन्नम. तर प्रत्येक मुनी जो आहे मननशील, त्याला प्रत्येकाला आपापल्या मतीनुसार तो आपापलं तत्वज्ञान निर्माण करतो आणि इतरांपेक्षा आपण तत्वज्ञान श्रेष्ठ कसं ते समजावण्याचा प्रयत्न करतो. एक मुनी दुसऱ्या मुनीशी स्पर्धा करतो, माझं तत्वज्ञान कसं श्रेष्ठ ते समजावण्याचा प्रयत्न करतो, इतर तत्वज्ञानांना खंडन करण्याचा प्रयत्न करतो. पण स्थितधी मुनी म्हणजे भगवंतांनी जे तत्वज्ञान सांगितले त्याचा स्वीकार करून आत्मसात करून त्यामध्ये जो प्रगती करतो त्याला मात्र स्थितधीर मुनी म्हटलंय. उदाहरणार्थ नारद मुनी ते स्थितधीर मुनी आहे, कारण त्यांचं भगवंतांचं जे तत्वज्ञान आहे भक्ती त्याच्यामध्ये त्याचा ते पुरस्कार करतात. तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये समजा सुख दुःख आलं तर तो कसा प्रतिसाद देतो. त्याच्या जीवनामध्ये दुःख आलं तो म्हणतो अनउद्विग्न म्हणा, त्याचं मन उद्विग्न होत नाही. तो म्हणतो अरे भगवंता, मला तर माझ्या कर्मानुसार यापेक्षा वाईट फळ मिळणार होतं, तुझ्या कृपेमुळे माझं दुःख कमी झालं असं म्हणतो. सुख आलं तर म्हणतो की भगवंता, तुझी सेवा अजून चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून ही सोय माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली, आणि तो त्या सुखाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण त्या सोयीचा तो वापर भगवंताच्या सेवेत करतो. राग म्हणजे आसक्ती, तर त्याला कुठल्याही वस्तूविषयी आसक्ती नसते. एखादा जो असा बँकेत काम करणारा आहे तर त्याला नोटा मोजण्याचं काम आहे, तर तो असं म्हणत नाही की हे नोटा म्हणजे माझ्याच आहेत असं म्हणत नाही, आपण ते नोटा मोजण्याचं काम मात्र व्यवस्थित करतो. तर त्याच प्रकारे भगवंतांचा जो भक्त आहे तो सगळं साहित्य भगवंतांचं आहे हे समजून तो भगवंतांची सेवा करतो. भय, भगवंतासाठी कुठल्याही प्रकारची जोखीम कचरत नाही, मागे पुढे पाहत नाही, आणि एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं तर क्रोधित होत नाही. असं स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलंय. आणि तो कसा प्रतिसाद देतो, थोडक्यात कसा बोलतो, त्याबद्दल या आणि पुढच्या श्लोकात सांगितलंय. काही चांगलं वाईट असं प्राप्त झालं तर त्याचा द्वेष करत नाही किंवा त्याचं अभिनंदन करत नाही. तर शुभ नव्हे किंवा अशुभ नव्हे तर कृष्ण, तर शुभ गोष्ट घडते की अशुभ घडते त्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं, पण भगवानाची सेवा कुठल्याही गोष्टीमध्ये कशा प्रकारे चांगल्या प्रकारे होईल याच्याकडे त्याचं लक्ष असतं. आणि मग पुढे एक सुंदर उदाहरण दिलंय की तो कसा बसतो किंवा कशी आपली इंद्रिय ताब्यात ठेवतो. त्याचं उदाहरण सांगितलं, यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर कासवाचं उदाहरण दिलंय. तुम्ही कासव पाहिलं असेल तर जेव्हा त्याच्यावर कधी हमला होतो किंवा काही त्याला असुरक्षितता वाटते तर तो सगळी आपली इंद्रिय, डोकं, हात आणि पाय आपल्या कवचाच्या आतमध्ये घेतो, जेणेकरून बाहेरून कोणी त्याला काही करू शकत नाही. कासवाचं जे कवच आहे ते एवढं टणक असतं, म्हणतात की एक हत्ती सुद्धा त्याच्यावर पाय देऊन ते नष्ट करू शकत नाही, एवढं ते टणक असतं. त्याच प्रकारे हा स्थितधीर मुनी जो आहे किंवा स्थितप्रज्ञ जो आहे तर त्याचं जे शील आहे ते कासवाच्या टणक कवचाप्रमाणे आहे, आणि त्याची जी इंद्रिय जी आहेत त्याला समजा त्यांचा वापर नसला योग्य करण्यासाठी तर तो आवरून आत घेतो की त्याचं शीलच त्याचं ते पूर्ण रक्षा करतं, आणि जेव्हा आवश्यक असतं तेव्हा मात्र तो त्याचा उपयोग करतो. आपल्या इंद्रियांची तुलना विषारी सर्पाची केली आहे. विषारी सर्पाची कधी भरोसा नाही, कधी आपल्याला त्याने दंश केला तर कधी पण आपला मरण होऊ शकतं, मृत्यू होऊ शकतो. आणि म्हणून एखाद्याने जसा गारुडी जसा त्या सापाला कसा भुलवून ठेवतो आणि योग्य प्रकारे त्याला नाचवतो आणि स्वतःला दंश करू देत नाही, त्याच प्रकारे कुशल भक्त म्हणा किंवा स्थितप्रज्ञ म्हणा आपल्या इंद्रियांना अशा प्रकारे ताब्यात ठेवतो की जी इंद्रिय त्याला दंश करत नाही, पण इंद्रियाद्वारे मात्र तो आपलं काम पार पाडतो. तर आपले श्री प्रबोधानंद सरस्वती म्हणतात की दुर्दांतेंद्रिय काल सर्पपटली प्रोत्खात दंष्ट्रा येते. म्हणतात की एखाद्या भगवंतांची कृपा ज्याला प्राप्त झाली, भगवान श्रीकृष्णांची की भगवान चैतन्य महाप्रभूंची, तर त्याचा जरी सगळ्यांसाठी इंद्रिय विषारी सर्पाप्रमाणे असली तर या व्यक्तीसाठी ज्याला कृपा प्राप्त झाली त्यासाठी हीच इंद्रिय कोणाप्रमाणे आहेत तर विषारी दात काढलेल्या सर्पाप्रमाणे आहेत. म्हणजे त्याला कधीच काही धक्का पोहोचू शकत नाही, हानी पोहोचू शकत नाही. आणि आता पुढे एक सुंदर तत्व सांगतात भगवंत, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर म्हणतात की किती वेळ व्यक्ती एखाद्या गोष्टीपासून संयम ठेवेल, त्याला किती वर्ष जे कुपथ्य आहे त्याचं
चुकीच्या गोष्टीपासून लांब ठेवलं तरी त्याची रुची मात्र त्याची दूर होत नाही. पुन्हा कधी त्याच्या मनामध्ये ते भावना निर्माण झाली, ती अस्वस्थता निर्माण झाली, पुन्हा त्याच्या तो वश होऊ शकतो. जसं एखाद्या आजाराला सांगितलं की अरे बाबा तू तेलकट खाऊ नकोस किंवा आंबट खाऊ नकोस, तर तो काही वर्ष जरी कित्येक वर्ष जरी तो त्या आहारापासून दूर राहिला तरी त्याची चव मात्र, त्याची रुची मात्र गेलेली नसते. पुढे कधी मागे असा काही प्रसंग आला आणि त्याची जेव्हा नियंत्रणात नसली तर तो लगेच त्या आंबट पदार्थांवर, तेलकट पदार्थांवर तो ताव मारेल, कारण त्याची जी रुची आहे ती अजून नष्ट नाही झाली आहे, अजून उच्च रुची त्याला प्राप्त नाही झाली. तर त्याच प्रकारे समजा भगवत सेवेची समजा रुची प्राप्त नसेल झाली तर कृत्रिमरित्या इंद्रियांचा संयम करणं हे जास्त वेळ शक्य होत नाही आणि ते कधी होणारही नाही. त्याच्यासाठी उत्तम उच्च प्रकारची रुचीच प्राप्त झाली पाहिजे. त्याची सुंदर कथा आहे की सनातन गोस्वामींकडे एक व्यक्ती येते. त्याच्या स्वप्नात त्याला समजतं की सनातन गोस्वामींकडे परीस आहे, म्हणजे जो लोहाचं सुवर्णामध्ये रूपांतर करणारा परीस आहे, परीसमणी आहे. तर तो सनातन गोस्वामींकडे येतो आणि म्हणतो की मला तुमच्याकडे काही मागायचं आहे. सनातन गोस्वामी एका कुटीरमध्ये असतात, तर ते म्हणतात की हा सांगा काय पाहिजे तुम्हाला. तर म्हणतात की मला परीसमणी हवाय जो तुमच्याकडे. सनातन गोस्वामी म्हणतात माझ्याकडे नाही, तो तिकडे ते कचऱ्यामध्ये पडलाय, त्याच्याकडून तिथून उचलत नाही. तर ती व्यक्ती जाते आणि म्हणते की अरे वा, खरोखर परीस यांचा इथे प्राप्त झाला. आणि जेव्हा ती घरच्या मार्गाला परतते तेव्हा मनात विचार करते ती व्यक्ती की या व्यक्तीने आपला परीसमणी कचऱ्यामध्ये फेकून दिला होता, याचा अर्थ नक्की याच्यापेक्षा काहीतरी उच्च या व्यक्तीकडे आहे. तर तो पुन्हा तो सनातन गोस्वामींकडे येतो आणि म्हणतो की हे तुम्ही असं कसं काय केलं, हा परीसमणी तुमचा कचऱ्यामध्ये कसा पडला होता, त्याच्यापेक्षा नक्की काहीतरी उच्च तुमच्याकडे आहे, म्हणूनच तुम्हाला संभव आहे. सनातन गोस्वामी म्हणतात ठीक आहे, तुला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी हा परीस जो आहे तो यमुना नदीत फेकून दे आणि मगच तुला मी सांगेन. आणि मग तो जेव्हा, आता तुम्ही शोधायला जाऊ नका तो यमुनेमध्ये, आणि तो जो मणी आहे जो तो फेकून दिल्यानंतर मग सनातन गोस्वामी त्याला सांगतात की हे जे हरिनाम आहे तर हा सर्वात मोठा परीसमणी आहे, कारण तो आपल्या हृदयाला शुद्ध करतो. आपल्या लोहासारखं कठीण झालेले हृदय आहे त्याला सुद्धा द्रवित करण्याची शक्ती या हरिनामामध्ये आहे आणि तेवढी मधुरता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्याला उच्च रुची प्राप्त झाली तो या निम्न रुचींपासून मुक्त होतो. या विरुद्ध समजा कोणी कृत्रिमपणे इंद्रिय नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तो कसा अपयशी होतो, यशस्वी होत नाही. याची अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये दिसतात. एक उदाहरण आहे विश्वामित्र मुनी, जे तपश्चर्याला बसले होते पण तेव्हा ते भगवत भक्तीमध्ये नव्हते. तर शुष्क तपश्चर्या करत असताना इंद्राने जेव्हा मेनकेला पाठवलं, तिच्या पायांच्या नुपुरांच्या ध्वनीने त्यांचं एवढं 60,000 वर्षांचं तप भंग झालं आणि मेनकेच्या बरोबर त्यांचा विवाह होऊन शकुंतला नावाची त्यांना मुलगी निर्माण झाली. आणि त्यांना नंतर समजलं की अरे माझी तपश्चर्या तर भंग झाली. पुन्हा ते तपश्चर्याला बसले. पुढच्या वेळेला दुसरी एक अप्सरा आली आणि यावेळेला त्यांच्यामध्ये कामाच्या ऐवजी क्रोध निर्माण झाला आणि त्या अप्सरेला त्यांनी शाप दिला. अशा प्रकारे पुन्हा त्यांचं तपश्चर्या भंग झाली. तर काम आणि क्रोध हे कधी किती वर्षांच्या तपश्चर्यामध्ये आपल्याला सोडू शकत नाही. तर काम म्हणजे जी आपली इच्छा जी आहे ती भगवंताच्या सेवेत लावली पाहिजे. क्रोध म्हणजे भगवंताच्या विरुद्ध जे आहे त्या विरुद्ध आपला क्रोध असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे शक्य होऊ शकतं. म्हणून यमुनाचार्य म्हणतात की यदवधी मम चेतकृष्ण पदारविंदे यदवद तदवधी बदनारी संगमे स्मर्यमाणे. म्हणतात जेव्हा माझं भगवंतांच्या लीलांमध्ये मन आहे तेव्हा माझं जे तुच्छ मैथुनाप्रती माझं आकर्षण आता बिलकुलच राहिलेलं नाहीये. तर त्या विचारांवरच त्याचीच मला एवढी घृणा वाटते म्हणतात. तर सांगतात की भगवत भक्ती जो करणारा आहे किंवा कर्मयोग किंवा भक्तियोग याच्यामध्ये संलग्न व्यक्तीची तुलना केली आहे. जशी एखादा भुकेली व्यक्ती अन्न खाते, आपोआपच त्याला त्याच्यातून तुष्टी निर्माण होते आणि त्याची भूक मिटते. त्याच प्रकारे आपले जे विविध इंद्रियांचे विविध हट्ट जे असतात ते आपोआपच नष्ट होतात, कारण त्याला उच्च प्रकारची रुची प्राप्त होते. म्हणून भगवंत म्हणतात तानी सर्वाणी संयम्य युक्त आसित मत्परहा असे ही यस्येंद्रिय आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. केवळ भक्तीने तुम्ही ही इंद्रिय नियंत्रित करू शकता, नाही सर्व इंद्रिय तुम्ही माझ्या सेवेमध्ये लावा.
इथे अंबरीश महाराजांचं उदाहरण देतात. सवय मना कृष्ण पदारेंद्यो बिंदयो अचासे वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर मंदिर मार्जनादिशो श्रुतीम चकार अच्युत सत्कथोदये. आपले प्रत्येक इंद्रिय त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये लावली आहेत. सवय मना कृष्ण पदारेंद्यो, मन कृष्णाच्या चरणी. त्यानंतर सांगितलं की जे डोळे आहेत ते भगवंतांचं दर्शन करण्यासाठी, विग्रहांचं दर्शन करण्यासाठी. जे मुख आहे, जिव्हा जी आहे भगवंताचं गुण वर्णन करण्यासाठी, आणि श्रुती जी आहे भगवंतांचे गुण श्रवण करण्यासाठी. हात जे आहेत ते भगवंतांची सेवा करण्यासाठी, मंदिर मार्जन करण्यासाठी. आणि पाय जे आहेत ते भगवंतांचं क्षेत्र पाहण्यासाठी, मंदिर पाहण्यासाठी. तर यासाठी ते या सर्व इंद्रियांचं आपोआपच नियंत्रण त्याच्यामुळे निर्माण होतं. आणि समजा एखाद्याने नाही असं केलं, विषयांना पाहिजे तसं भटकू दिलं, तर काय होतं? तर त्याला जी असलेली आध्यात्मिक प्रेरणा होती ती हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. त्याचं उदाहरण सांगतात, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात क्रोधो विजायते. पुन्हा 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 विषयांचे विषय जे आहेत, इंद्रियांचे विषय, त्याचं पुन्हा पुन्हा दर्शन घडून, त्याचं पुन्हा पुन्हा ध्यान करून त्याच्याविषयी संघ निर्माण होतो. त्या संघातून कामवासना निर्माण होते. कामवासना पूर्ण झाली तर लोभ निर्माण होतो. कामवासना अपूर्ण झाली तर क्रोध निर्माण होतो. याबद्दल सांगतात, तर आजकालची जी जाहिरातबाजी आहे त्याच्या मागचं मानस तंत्र हेच आहे की लोकांची या ज्या मानसिकतेचा चुकीचा फायदा, गैरफायदा हे जाहिरातबाजी करणारे करत असतात. पुन्हा पुन्हा 30 जाहिरात. एखादा कोणी टीव्ही पाहतोय किंवा संगणकावर काम करतोय, पुन्हा पुन्हा 30 जाहिरात त्याला दाखवण्यात येते. कारण ध्यावतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यात ती गोष्ट चालत राहते. आणि त्यानंतर काय होतं, त्याच्यामुळे संघ निर्माण होतो. अरे मला ती गोष्ट हवी, त्यापासून माझं जीवन अपूर्ण आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि मग त्यासाठी तो प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा तो फसून जातो. जी अनावश्यक आहे त्याच्या जीवनासाठी गोष्ट, त्याच्यासाठी तो त्याचा लोभ त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून याविरुद्ध काय केलं पाहिजे, तर उत्तम गोष्टींचं आपण श्रवण केलं पाहिजे, उत्तम गोष्टींचं दर्शन केलं पाहिजे. उत्तम गोष्टी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं नाव, रूप, गुण, लीला यांचं जेव्हा आपलं पुन्हा एकदा योग्य भडीमार आपल्या मनावर होईल, तेव्हा ते चांगले विचार आपल्या मनामध्ये स्थित होतील. त्याच्याविषयी आपली इच्छा त्याच्याविषयी निर्माण होईल. तिकडे सांगतात की हरिदास ठाकूरांना मोहण्यासाठी एकदा एक वारांगना आली होती आणि त्या वारांगनेने प्रयत्न केला हरिदास ठाकूरांना लुभावण्याचा. पण हरिदास ठाकूर त्यांच्या नामजपामध्ये एवढे मग्न होते की त्यांचं नामजप ऐकून ती वारांगना सुद्धा प्रसिद्ध वैष्णवी झाली. तिने सुद्धा ते वाईट कृत्य सोडून दिलं आणि ती सुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये लागली. प्रसिद्ध वैष्णवी व्हायला परम महांती बडबड वैष्णवतारा दर्शन येते यांती. तर अशा प्रकारे ज्याला उच्च रुची प्राप्त आहे तो मात्र या निम्न रुचीपासून मुक्त होऊ शकतो. पण समजा एखादा विषयांचं ध्यान करतोय तर कामातून क्रोध निर्माण होतो, क्रोधातून मोह निर्माण होतो, मोहातून आपली स्मृती नष्ट होते. स्मृती नष्ट झाली की आपण कधी एकदा प्रयत्न केला होता भगवत प्राप्तीसाठी, तर ती बुद्धीच नष्ट त्याची होते. आणि म्हणून प्रत्येकाने आत्मवशेर विधेयात्म प्रसादामध्ये गच्छती. पुढे म्हणतात राग द्वेषातून मुक्त होऊन कृष्ण भावनेमध्ये आपल्याला युक्त झालं पाहिजे, तरच प्रसाद म्हणजे शांती प्राप्त होते किंवा भगवंताची कृपा प्राप्त होते. तर विधेयात्मा या शब्दाचा अर्थ आहे की जो 4 नियमांचं पालन करतोय. विविध जे आपले विधी, नियम आणि निषेध सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. तर एखादा जो विषयाधीन व्यक्ती आहे त्याला असं वाटतं की आपण किती मुक्त आहोत. आजकालच्या जगात आपण पाहतो की लोक कुठलेही नियम पालन करण्यासाठी तोडण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत आणि त्यांना वाटतं असं केल्यामुळे ते मुक्त झाले. पण खरं तर वरच्या वर पाहता ते मुक्त झालेत, पण आज त्यांच्या हृदयामध्ये ते एवढे जखडून राहिलेत. उदाहरणार्थ एखादा धूम्रपान करतोय कोणी, तर त्याला असं वाटतं की मी किती मुक्त आहे, मग पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे धूम्रपान करतोय. पण त्याचं व्यसन त्याला एका शृंखलेप्रमाणे त्याला बांधून ठेवतंय, हे मात्र त्याला समजून येत नाही. या विरुद्ध योगामध्ये स्थित असलेली व्यक्ती विविध नियमांचं पालन केल्यामुळे असं वाटतं की वरच्यावर की बाह्य दृष्टीने पाहायला गेली की ही किती बांधून गेलेली आहे व्यक्ती विविध नियमांनी, आणि ती आतून पूर्णपणे मुक्त झालेली असते संपूर्ण भौतिक जगांच्या या विविध गुणांपासून किंवा बंधनांपासून.
तर अशा प्रकारे जेव्हा त्याला भगवंताची कृपा प्राप्त होते, सर्व दुःखांची त्यांची हानी होते, नष्ट होतात दुःख आणि मन प्रसन्न होतं आणि अशा व्यक्तीची बुद्धी प्रतिष्ठित होते. पण असा समजा एखादा व्यक्ती त्याला योगामध्ये युक्त नसला तर मात्र त्याच्या मनासाठी कुठलंही एक विशिष्ट ध्येय नसतं आणि ध्येय नसल्यामुळे त्याच्या मनाची नेहमी अस्वस्थता असते. मन अस्वस्थ असलं तर त्याचं कुठून त्याला बुद्धी प्राप्त होणार, बुद्धी नसली स्थिर तर कुठून त्याला शांती प्राप्त होणार, शांती नसली तर कुठून त्याला सुख प्राप्त होणार. अशा प्रकारे जो विषयांच्या अधीन आहे त्याला कधीच शांती प्राप्त होत नाही. आणि त्याचं मन जे आहे ते कुठलंही एक इंद्रिय जरी एखाद्या त्याच्या इंद्रियाच्या विषयाच्या मागे लागलं तरी त्याचं मन त्याच्या मागे, जसं एखादी होडी आहे ती समुद्रामध्ये वादळाच्या मध्ये सापडली आहे, ती वाहत वाहवत निघून जाते, त्या प्रकारे ही इंद्रिय त्याचा घात करतात. तर सांगितलं की 5 जे प्राणी आहेत, 5 जी इंद्रिय आहेत त्यांच्या मागे समजा कोणी मोहित झाला तर कशा प्रकारे ती घात करतात त्याचं उदाहरण सांगतायत की 5 आपली ज्ञानेंद्रिय आहेत, रूप रस गंध स्पर्श, अशा प्रकारे 5 आहेत. तर रूप, तर एखादा जो पतंग आहे जो एखाद्या अग्नीकडे आकर्षित होतोय, रूपाने आकर्षित झाल्यामुळे तो अग्नीमध्ये झेप घेतोय, पण शेवटी त्याचा पतंगाचं काय होतं, त्याचा मृत्यू पावतोय त्याच्यामध्ये पडून. तर या रूपामुळे आकर्षित झाल्यामुळे हा मृत्यू पावतोय. रस, तर जो भुंगा आहे तो एखाद्या फुलामध्ये सापडतोय आणि संध्याकाळी फुल मिटतंय ते कमळाचं फुल आणि त्याच्यामध्येच गुदमरून तो मरून जातो आणि त्याला दुसऱ्या दिवशी मेलेला सापडतो तो त्या फुलाच्या आतमध्ये. तर अशा प्रकारे रसामुळे गंधामुळे तो नष्ट झालाय. रस, आता एखाद्या माशाला पकडण्यासाठी समोर गळ लावलेला असतो, तर त्या गळाला लावलेली जी अळी आहे त्याच्या लोभाने तो मासा काय करतो, ती गिळंकृत करतो. गिळंकृत केल्यानंतर तो गळ जो त्याच्या घशामध्ये अडकतो आणि तोच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो. आणि त्यानंतर स्पर्श, एवढा मोठा हत्ती त्याला कसं पकडतात, त्याचं स्पर्श जे ज्ञान आहे ते खूप एकदम शक्तिशाली असतं. तर एका हत्तीणीला काय करतात, ते प्रशिक्षित करतात आणि ती हत्तीण काय करते, त्या हत्तीला घासून जाते, तर त्या स्पर्शाच्या मागे तो हत्ती पुन्हा धावायला सुरुवात करतो आणि ती त्याच्यासाठी एक खड्डा खणून ठेवलेला असतो, तो बरोबर खड्ड्यातून पडतो आणि एवढा मोठा हत्ती आहे मात्र मग तो काय सर्कसचा हत्ती होतो किंवा जे काय त्याला पकडण्यात येतं, तर त्याच्यामुळे त्याचा घात होतो. आणि ध्वनी अजून एक आहे, शब्द. तर एखादा हरिण जे आहे, तर बरेचसे पारधी जे आहेत ते सुंदर बासरी वाजवतात आणि शिकारी जे आहेत, आणि बासरीच्या नाद ऐकून मग काय होतं, तो ते हरिण त्याच्याकडे आकर्षित होतं आणि ते मृत्यूच्या मुखी पडतात. त्याच्यावर 5 इंद्रियासाठी 5 प्राणी सांगितले आणि मनुष्य जो प्राणी त्याची 5ही इंद्रिय शक्तिशाली आहेत. तर विचार करा की कुठल्याही एक इंद्रियाच्या मागे तो समजा पडला तर तो त्याचा कसा घात होऊ शकतो. आणि म्हणून त्यांच्यापासून वाचायचं झालं तर काय करायला उपाय काय आहे, ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. ऋषिक म्हणजे आपली इंद्रिय, त्याचा उपयोग केला म्हणजे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी, त्यांची सेवा करण्यामध्ये, आणि मग आपोआपच सगळी इंद्रिय संतुष्ट होतील भगवंताच्या सेवेमध्ये. आणि असा जो आपला शत्रू आहे हा विषयरूपी, त्याचे प्रभावी बळ काय आहे, गुरुच्या आदेशानुसार केलेली साधना हे याच्यावर सगळ्यात मोठा. अगदी बलवान शत्रू असला तर त्याच्यापेक्षाही अधिक बलशाली आपल्याला काहीतरी पाहिजे. तर त्याच्यापेक्षाही अधिक बलशाली कोण आहे, गुरु. आणि गुरुने दिलेला आदेश हे, आणि याच्यावर आधारित जेव्हा आपली साधना असते तेव्हा आपण या सगळ्या इंद्रियांच्या विषयांपासून त्याच्या बळापेक्षाही अधिक बळ आपल्याला प्राप्त होतं. आणि पुढे सांगतात की पुढच्या श्लोकामध्ये, या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. तर म्हणतात की जो एखादा भौतिकतावादी व्यक्ती आहे, इंद्रिय अधीन व्यक्ती आहे, तो बहिर्मुख असतो, भौतिक जगात बाहेरीलच्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी जो दिवस आहे तो आध्यात्मिक अंतर्मुख व्यक्तीसाठी रात्र आहे, आणि ज्या साक्षात्कारासाठी जो अंतर्मुख व्यक्ती नेहमी कार्यरत असतो ती मात्र भौतिकतावादी व्यक्तीसाठी रात्र आहे, त्याच्यासाठी तो पूर्ण निष्क्रिय असतो. तर ही फार बिकट परिस्थिती आहे. तर प्रत्येकाने
जो बहिर्मुख आहे त्याने अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर म्हणतात की ज्याच्या मनामध्ये एक स्तर असा आहे की आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या वासना किंवा विविध प्रकारचे लोभ निर्माण होत आहेत, पण त्याच्याकडे लक्ष न देता जो आपली कर्तव्य करतोय किंवा सेवा करतोय तो खरा शांती प्राप्त करतो. त्याचं उदाहरण दिलं समुद्रामध्ये एवढ्या नद्या प्रवेश करतात तर समुद्र आपली सीमा पार करून जात नाही. तर त्याचं उदाहरण दिलंय. तर इथे विविध स्तर सांगितलेत. पहिल्या स्तरावर साधकाच्या अनेक प्रकारच्या लोभ किंवा अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, अनेक प्रकारच्या वासना निर्माण होतात आणि त्यांच्यासाठी तो युद्ध करतोय आणि तरी सुद्धा तो त्याच्यावर मात करू शकत नाहीये. हा सगळ्यात निम्न स्तर आहे. त्याच्या वरचा स्तर आहे की विविध वासना निर्माण होतात, वाईट चुकीच्या भावना निर्माण होतात, पण त्याच्यावर तो त्याचा अटीतटीचा सामना करून तो त्याच्यावर विजय मिळवतोय. हा त्याच्या वरचा स्तर. त्याच्या वरचा स्तर हे श्रीपाद रामानुजाचार्यांनी सांगितलंय. त्याच्या वरचा स्तर आहे की थोडे कष्ट करून त्याला सोप्या प्रकारे, जास्त कष्ट करावे लागत नाही इंद्रियांच्या विरुद्ध, पण थोडे कष्ट करून त्याला विजय मिळवता येतो. आणि त्याच्या पुढचा त्याला कष्ट करायची गरजच लागत नाही, कारण त्याचे इंद्रिय नेहमीच भगवानाच्या सेवेमध्ये आहेत. त्यामुळे कुठले वाईट त्याच्या मनामध्ये विचार येतच नाही. हा सर्वात उच्च स्तर आहे. तर निदान आपण आपल्या त्या चुकीच्या भावनांना प्रतिसाद न देता योग्य कर्तव्य करत राहणं, सेवा करत राहणं, हे अत्यंत, आणि योगामध्ये युक्त राहणं, हे आपल्याला आता या स्तरावर करणं शक्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. तर खरी निरीहता विहाय कामान या सर्वान पुमांश्चरती निस्पृहा. तो पूर्ण निर्मम आणि निरहंकार होऊन आपली इच्छा तर आपण थांबवू शकत नाही, कारण आपण जिवंत व्यक्ती आहोत. जिवंत व्यक्तीचं लक्षणच आहे की तो इच्छा करतोय म्हणून तो जिवंत आहे. एखादा दगड इच्छा करू शकत नाही, एखादी वीट इच्छा करू शकत नाही. जिवंत प्राणी असतो तोच इच्छा करू शकतो. तर कुठली इच्छेचं स्वरूप बदलणं अत्यंत आवश्यक आहे. जे आपण स्वार्थासाठी इच्छा करतो तो आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम. आपल्याला इच्छांचं स्वरूप बदलणं अत्यंत आवश्यक आहे, हे भगवान तिकडे सांगतात. आणि अशी इच्छांचं योग्य स्वरूप आपल्याला प्राप्त झालं की भगवंतांची इच्छा आणि आपली इच्छा, जे शेवटी अर्जुन करतायत, करिष्ये वचनम तव, भगवंता तुझी जी इच्छा आहे ती मी करतो पूर्ण, हे जेव्हा होईल तेव्हा त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. त्याचं वर्णन 72व्या श्लोकात, शेवटच्या श्लोकात केले. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैना प्राप्य विमुह्यति कृष्ण स्थित्वास्याम अंतकाळे ब्रह्म निर्माण उच्यते. तर म्हणतात खरोखर ब्रह्मनिर्वाण काय आहे, भौतिक इच्छांतून मुक्तता प्राप्त करून ही ब्राह्मी स्थिती प्राप्त करणं, ज्याच्यामध्ये सर्व इच्छा भगवंताच्या सेवेमध्ये लागल्या जातात. तर ही भक्ती आपल्याला आता प्राप्त करू शकतो किंवा लाखो जन्म सुद्धा लागतील. ते प्रत्येकाच्या किती लवकर तो ही गोष्ट स्वीकारतो याच्यावर अवलंबून आहे. आणि पुढे म्हणतात की ही जेव्हा स्थिती प्राप्त होते भगवंताच्या सेवेची, तर त्याला वेगळं भगवंत धामात जायची गरज नाही. तो या भौतिक जगात असून सुद्धा भगवत धामातच आहे. रूप गोस्वामी सांगतात इहा यस्य हरिर्दास्य कर्मणा मनसा गिरा निखलासोपी अवस्था असू जीवन मुक्त समुच्यते. तो या जगात राहून सुद्धा भगवत धामातच राहतो. थोडक्यात आपण 54 ते 72 श्लोकामध्ये पाहिलं, स्थितप्रज्ञ सगळ्या भौतिक वासनापासून मुक्त असतो, दुःखात उद्विग्न होत नाही, सुखाची स्पृहा नसते, कासवाप्रमाणे आपली इंद्रिय त्याने नियंत्रित केलेली असतात, उच्च रुचीमध्ये नीच प्रकारची रुची नष्ट झालेल्या असतात, आणि कारण त्याने सर्व इंद्रिय संयमित करून भगवानाच्या सेवेत लावलेल्या असतात. विषय चिंतनाने कोणी समजा असं नाही केलं पण विषयाचं चिंतन केलं तर साधनेचा विनाश होतो. खरं तर संयम आणि सेवेने शांती प्राप्त होते, पण इंद्रियामागे धावण्याने अशांती प्राप्त होते. आणि शेवटी भगवंत सांगतो की भगवत सेवा करणं म्हणजेच भगवत धामात राहण्यासारखं आहे, या जगात राहून सुद्धा. त्याच्यावर एक छोटी दोन छोट्या कथा आपण ऐकू की कशा प्रकारे एखादा स्थितप्रज्ञ व्यक्ती काही झालं तरी सुद्धा सुखामध्ये आणि दुःखामध्ये सम राहतो. जी बळी महाराजांची कथा आहे की बळी महाराज जेव्हा यज्ञ करायला बसतात तेव्हा त्यांच्याकडून, थोडक्यात सांगतो ही कथा, तेव्हा वामनदेव येतात एका बटूचं रूप घेऊन. भगवान विष्णू स्वयं येतात, बळीराजांकडे दान मागतात. बळीराज म्हणतात की हा तुम्हाला पाहिजे ते दान देतो. म्हणतात तीन पावलं जमीन द्या. बली महाराज म्हणतात ठीक आहे घ्या म्हणून. त्याचे जे गुरु असतात ते आध्यात्मिक गुरु नसतात, कर्मकांडी गुरु असतात, शुक्राचार्य. त्याला सांगतात अरे काय करतोस, हे तर विष्णू आहेत, हे सगळं तुझं हिरावून घेतील, तू याला दान करू नकोस.
बळी महाराज म्हणतात काही असू दे, मी एकदा प्रॉमिस केलं, एकदा मी त्यांना वचन दिलं तर ते मी मागे घेणार नाही. आणि कारण बळी महाराजांना माहिती असतं त्यांना खरोखरच विष्णूंची सेवा करायची असते, तर त्यांना त्याचा शेवटी काय परिणाम होईल त्याच्याशी काही गत्यंतर नसतं, त्याच्याशी काही त्याचा घेणं देणं नसतं. आणि ते त्यांना वचन देतात. वचन दिल्यानंतर वामनदेव सर्व पृथ्वी आणि वरचे जे लोक आहेत ते पादाक्रांत करून तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणतात. म्हणतात तुम्हाला फसवलंस, बळी महाराजला बांधतात, त्याचे गुरु त्यांना शाप देतात, तू सर्वस्व गमावून बसशील म्हणून, त्याचे नातेवाईक त्यांना सोडून देतात. पण एवढं सगळं करून सुद्धा बली महाराज म्हणतात की कृपया भगवंता माझ्या डोक्यावर पाय ठेव. तर यानंतर सांगतायत की अशा प्रकारे भगवंत त्यांची स्तुती करतात की पहा, की गुरुने शाप दिला, नातेवाईकांनी सोडून दिलं, स्वतःला फसवलं गेलं आणि बांधून बंधनात टाकलं गेलं, आणि तरी सुद्धा हा मात्र त्याचं कर्तव्य करायला चुकला नाही. तर हे आहे स्थितप्रज्ञाचं लक्षण. आणि दुसरं एक उदाहरण आपल्याला सापडतं सुदामा, जो अत्यंत, इथे बळी महाराज आहेत ते अत्यंत धनी होते आणि अत्यंत त्यांचं सगळं हिरावून घेण्यात आलं, तरी सुद्धा त्यांचं मन विचलित झालं नाही. उलट त्यांना नंतर पूर्ण रसातळाचं राज्य भगवंतांनी दिलं. सुदामाच्या बाबतीत तो पोहे घेऊन आला भगवंतांसाठी, आणि भगवंतांनी त्याला एवढं त्याचं चांगलं स्वागत केलं, पाय धुतले सुदामाचे, आणि नंतर त्याला परत पाठवलं काही न देता. सुदामा विचार करतात की बरं झालं मला काही नाही पाठवलं, काही नाही दिलं, काही मला दिलं असतं तर मी माजलो असतो, म्हणून भगवंतांनी मला काही दिलं नाही. आणि पुन्हा येऊन पाहता तर संपूर्ण त्याचे नगर परिजन जे आहेत, एखाद्या राजाप्रमाणे त्याला एक महाल दिला होता भगवंतांनी, आणि त्याची पत्नी जी होती सुदामाची, सुंदर वस्त्र घालून त्याचं स्वागत करण्यासाठी आली. तेवढं सगळं असून सुद्धा पुढे सांगतात की सुदामा आपल्या महालामध्ये सुद्धा जमिनीवर झोपायचा, कारण त्याला वाटायचं की समजा मी फार श्रीमंतीचा गर्व झाला तर भगवंतांना विसरेन म्हणून. तर सुदामा सुद्धा जेव्हा गरीब होता किंवा निर्धन होता किंवा त्याला एवढा धनी झाला, तरी सुद्धा त्याला तसूभर मात्र त्याच्या वृत्तीमध्ये फरक पडला नाही. आणि हे पण स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. तर ही दोन उदाहरणं आपण पाहू शकतो स्थितप्रज्ञासाठी, बळी महाराज आणि सुदामा. तर हे संपूर्ण 2 अध्यायांचा एका मिनिटात आपण आढावा घेऊ. भौतिक जग गोंधळून टाकणार आहे, आध्यात्मिक गुरुच मार्गदर्शन करू शकतात. तर भगवान कृष्ण हे सगळ्यात मोठे गुरूंचे गुरु आहेत. ते सांगतात की आत्मा शाश्वत आहे, शरीराच्या नाशाने गोंधळून जाऊ नकोस, आत्मज्ञानासाठी आपलं कर्तव्य करत राहा, आणि जेणेकरून तुला आध्यात्मिक प्रगती काय पण भौतिक प्रगती सुद्धा प्राप्त होईल. पुढे सांगतात की भक्ती ही गुणातीत आहे, भक्तीत केलेली कोणतीही कृती प्रगती अविनाशी आहे. पुढे भगवंत सांगतात की कर्मयोग कशा प्रकारे निरासक्त होऊन केला पाहिजे, आत्मज्ञानासाठी केला पाहिजे, नियत कर्तव्य केली पाहिजेत. आणि अशा प्रकारे भक्तियोगात किंवा कर्मयोगात असलेला जो स्थित आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. कधी दुःखाने विचलित होत नाही, आपली इंद्रिय नेहमी संयत करून भगवंताच्या सेवेमध्ये लावतो. पण असं जो करत नाही, असा विषयांच्या आहारी जाणार आहे, तो कधीच शांती प्राप्ती करू शकत नाही. तर हा आपल्या या दुसऱ्या अध्यायाचा उत्तरार्धाचा आपण आढावा घेतला. हरे कृष्ण.